ठरलं तर मग ही मालिका आता एकदम निर्णायक वळणावरती आली। या मालिकेचा शेवटचा कोर्टरूमचा भाग आता जबरदस्त असणार आहे। याच्यामध्ये अर्जुनने आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सगळे पुरावे म्हणजे अर्जुनकडे असलेला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तो म्हणजे आता त्याने केलेला प्रियाचा व्हिडिओ, जो आता इकडे साक्षीच्या आईच्या ज्या वेळेला श्राद्ध असतात त्या श्राद्धाच्या वेळेचा व्हिडिओ हा सगळ्यात निर्णायक व्हिडिओ ठरणार असतो। या व्हिडिओमुळे आता इकडे प्रिया पुरती अडकणार असते आणि त्याचबरोबर प्रियाच्या बद्दलचे अजून पुरावे म्हणजे त्या रात्रीचे प्रियाने केलेले फेरफार हे सगळे ज्या वेळेला आता सरंजामींच्या कडून अर्जुनच्या हातात येणार त्यावेळेला अर्जुनने कोर्टामध्ये प्रियाला हे सगळं बोलण्यासाठी मजबूर केलेलं आहे की ज्याप्रमाणे सरंजामेंना महिपत शिकरेने पैसे दिले त्याप्रमाणे मला घाबरवून हे स्टेटमेंट द्यायला लागलेलं आहे। आणि त्यानंतर प्रिया स्वतःवरती आल्यावरती किंवा स्वतः खुनाच्या केसमध्ये अडकतोय म्हटल्यावरती बेमालूनपणे साक्षीचं नाव घेत मी का खोटं बोलले याचं सुद्धा एक्सप्लेनेशन देणार। नक्की काय घडणार आणि या सगळ्यामध्ये रविराज स्वतः कसे इंटरफेअर करणार आणि प्रियाला एक्सपोज करणार पाहू। आता अर्जुनला प्रियाचा हा इन्सिडेंट कळलेला असतो की ती आपल्यावरती आलं की बेमालूमपणे दुसऱ्याच्या वरती ढकलते। मग लगेचच अर्जुन येतो सरंजामींकडे आणि तो सरंजामींना सांगायला लागतो मला तुम्ही एक गोष्ट सांगा, अजून असे काही फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट आहेत का जे तुम्ही जपून ठेवलेले आहेत? त्यावरती सरंजामी म्हणतात माझ्याकडे अनेक रिपोर्ट आहेत आणि त्याच्यामुळे अनेक सत्य उलगडताना तुम्हाला दिसणार आहे। यावरती मग मात्र इकडे आता सांगायला लागतो लगेचच अर्जुन तुम्ही ते सगळे पुरावे मला द्या। यावरती सरंजामी म्हणतात हो, आणि खरं सांगू का तर अर्जुन सुभेदार खऱ्या अर्थाने आज माझा पुनर्जन्म झालेला आहे। तुम्ही या सगळ्यामध्ये मला एक नवीन आशा दाखवलीत। खरंच म्हणजे आज ना माझ्या करिअरवरती जे काही दाग धब्बे होते ते सगळे तुम्ही हे केलेत। यापुढे तुम्हाला जी मदत हवे ना ती मदत करायला मी तयार आहे, पण मला महिपत शिकरे याची भीती वाटते। कोर्टात सगळ्यांच्या समोर त्याने धमकी दिली। यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नका, मी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी आता इकडे कोर्टामध्ये अपील केलेलं आहे, म्हणजे मी जज साहेबांच्याकडे अपील दिलेलं आहे, तुम्हाला नक्की पोलीस प्रोटेक्शन भेटेल। त्यानंतर सरंजामे सगळे आतापर्यंत लपून छपून ठेवलेले जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे आता इकडे अर्जुनला देऊन टाकतो आणि अर्जुनला हे सगळे पुरावे दिल्यावरती मग मात्र अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठी पॉवर आलेली असते प्रियाला अडकवण्यासाठी। पण अर्जुन आता एक एक करत पुरावे असे मांडणार की प्रिया स्वतःहून सगळे गुन्हे कबूल कर। इथे आता अर्जुनने पहिला फासा टाकायचं ठरवलेलं असतं। ज्या वेळेला आता इकडे प्रिया शेवटच्या हिअरिंगसाठी जेव्हा आता कोर्टात जायला निघते त्याच वेळेला इकडे आता सायली तिला अडवते आणि सायली तिला म्हणते प्रिया आज या सगळ्यामध्ये तुझा आता पूर्णपणे पर्दाफाश होणार आहे। प्रिया म्हणते आज माझा पर्दाफाश होण्याच्या आधी अर्जुनच या सगळ्यात कसा अडकतोय ना ते तूच बघशील। यावरती सायली सांगायला लागते ठीक आहे, पण ना तुला आज साक्षी नाही तर आज तुझी खैर नाहीये। यावरती प्रिया म्हणते माझा काय संबंध? यावरती मग आता सांगायला लागते सायली कसं आहे ना सगळ्यात मोठा संबंध तुझाच आहे। आतापर्यंत तुला गुलदस्त्यात ठेवली होती, शेवटच्या क्षणाला तुझ्यावरती वार करायचा होता म्हणून अर्जुन सरांनी त्यांच्याकडचे सगळे पुरावे राखून ठेवलेले आहेत। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगते काय पुरावे? त्यावरती प्रियाला आता हिंट देत इकडे आता सायली सांगायला लागते त्या दिवशी इकडे वर्षश्राद्धाला कोण गेलं होतं ग? म्हणजे महिपत शिकरेच्या श्राद्धाला कोण गेलं होतं? अगं इतकंच नाही, त्यावेळेला कुणाशी फोनवरती जे काही बोलत होतीस ना सगळं सत्य आता आमच्या समोर आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस। प्रिया म्हणते काय बडबडतेस तू? त्यावरती मग आता सायली सांगायला लागते अगं त्या दिवशी ते बाबा आले होते, माहिती आहे ना कोण होते ते बाबा? ते बाबा म्हणजे दुसरं तिसरं कुणीच नव्हतं, अर्जुन सुभेदार आले होते। आता प्रिया गडबडते आणि त्यानंतर मग आता सांगायला लागते लगेचच सायली तुला माहिती आहे का
नक्की काय घडलंय ते? अगं तुझ्या विरुद्ध ठोस पुरावा आहे, पण तो शेवटच्या क्षणी दाखवायचा आहे. त्यामुळे चिंता करू नकोस. तू जिथे जे काही बोलत होतीस, तू त्या कारणासाठी का गेली होतीस, सगळं सगळं आम्हाला समजलेलं आहे आणि आज कोर्टात त्याचा पर्दाफाश होणार आहे. आणि जर प्रिया तुला या सगळ्यामध्ये या गोष्टी दाबून ठेवायच्या असतील तर मात्र तुला साक्षीचं सत्य उघडायला लागेल, नाहीतर तुझं सत्य उघडलं जाईल. प्रिया म्हणते, हे बघ तू मला ब्लॅकमेल करतेस, मी बाबांनाच सांगेन. यावरती सायली सांगायला लागते, तू काय सांगणार? मीच रविराज काकांना जाऊन आता सगळं सगळं सांगते आणि त्यानंतर मग आता काय करायचं ते बघूया. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता प्रिया गडबडते आणि ती विचार करते, नाही नाही, मला जाऊन पहिले बाबांना भेटलं पाहिजे. बाबा नक्की काय हे करतायत किंवा या सगळ्यामध्ये आता बाबा नक्की काय विचार करतायत हे मला विचार करायला पाहिजे. अर्जुन ह्यांना काही सांगितलंय का? त्याआधीच मला माझी बाजू सेफ करून घ्यायला पाहिजे, असं आता ती म्हणायला लागते. त्यानंतर ती गेल्या गेल्या कोर्टामध्ये रविराजांना भेटते. तोपर्यंत फोनवरतीच रविराजांना अर्जुनने सगळं सांगितलेलं असतं. मुळातच तो व्हिडिओ पाठवलेला असतो आणि त्यावरती रविराज सांगायला लागतात, मला तर खरं विश्वासच बसत नाहीये की काय आहे हे सगळं. म्हणजे याच्यामध्ये आता इकडे तन्वी त्यांच्या श्राद्धाला का गेली होती? यावरती अर्जुन सांगायला लागतो, सिनियर, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे सगळं जे काही आहे ना, याच्यामध्ये आता इकडे तन्वी सुद्धा अडकलेली आहे. ती का अडकले, कशी अडकले हे सुद्धा आपल्याला काढलं पाहिजे. पण ती तुझ्याकडे येईल त्यावेळेला तू तिला काय सांगायचं की जे काही आहे ते कोर्टात खरं खरं सांगून टाक, मी पण तुला वाचवू शकणार नाहीये. यावरती मग आता इकडे सांगायला लागतात, कदाचित तिला महिपतने ब्लॅकमेल केलेलं असू शकतं का? आता अर्जुन काय बोलणार, महिपत कसला ब्लॅकमेल करतोय, हीच या सगळ्यामध्ये महिपतची माणूस आहे. पण अर्जुन म्हणतो बापाचं प्रेम शेवटी. अर्जुन सांगतो, ठीक आहे सिनियर, तू तरी सुद्धा बोलून घे, कदाचित काय माहिती महिपत तिला ब्लॅकमेल करू पण शकतोय. असं म्हणत अर्जुनने आता इकडे महिपतचं नाव घेत आता इकडे सांगितलेलं असतं. मग रविराज म्हणतात ठीक आहे. त्यानंतर मग ज्या वेळेला आता इकडे प्रिया अंदाज काढण्यासाठी जेव्हा आता रविराजांच्या समोर येणार असते, तेव्हा रविराज मात्र आता तिला बरोबर अर्जुनच्याच प्लॅन मध्ये अडकवणार असते. इकडे तोपर्यंत प्रिया येते. प्रिया आल्यावर ती, बाबा बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. रविराज म्हणतात बोल. यावरती प्रिया सांगते, बाबा अर्जुन आणि सायली मला या सगळ्यात अडकवतायत. यावरती रविराज म्हणतात, अर्जुन सायली अडकवतायत की दुसरं कोण अडकवतंय ते तू मला खरं खरं सांग. कारण काही झालं ना तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का, तू या सगळ्यामध्ये जरा जास्तच अडकत चाललेली आहेस. म्हणजे मला जो व्हिडिओ दिसलाय तो व्हिडिओ खरा आहे हे मी ऑथेंटिक करून घेतलेला आहे किंवा मी याचं व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे की तो व्हिडिओ खरा आहे. मग जर का महिपत शिकरेच्या घरी तू श्राद्धाला गेली होतीस तर काय काम होतं? यावरती प्रिया म्हणते, बाबा बाबा खरंच मी काही नाही केलं. रविराज म्हणतात, ठीक आहे, तू काही केलं नसलंस तर ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये आता इकडे ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी सुद्धा आता समजून घे. जर का तू काही केलं असशील तर तू कोर्टामध्ये सांगून टाक की तुला महिपतने धमकावलं आणि तू हे सगळं केलेस, नाहीतर मी सुद्धा तुला वाचवू शकत नाही बाळा. कारण जे काही पुरावे अर्जुनला सापडलेत ना. यावर प्रिया म्हणते, बाबा तेच मी तुम्हाला विचारते, काय काय पुरावे सापडलेत त्याला? आता रविराजांना पण अर्जुनने सांगितलेलं नसतं आणि कुणालाच माहीत नसल्यामुळे रविराज म्हणतात, मला खरंच काही माहीत नाहीये की त्याला या सगळ्यामध्ये काय पुरावे सापडलेत, कसले पुरावे सापडलेत किंवा या सगळ्यामध्ये नक्की काय सापडले. म्हणून आता मी ते काही सांगू शकत नाहीये, पण मी तुला इतकंच सांगू शकतो की तू फक्त आता सत्याची साथ दे आणि जे काही आहे ते खरं खरं तू सांगितलंस तर ठीक, नाहीतर मी सुद्धा तुला वाचवू शकत नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया चांगलीच गडबडते आणि झालं म्हणजे ज्या गोष्टीची तिला बाबांकडून अपेक्षा होती ती सुद्धा गोष्ट आता तिच्याकडून होत नसते आणि त्यामुळे ती चांगलीच गडबडते. बरं, हे सगळं होत असताना मग आता कोर्टामध्ये जाण्याची वेळ येते. त्याच वेळेला रविराजांचं वाक्य तिच्या कानात घुमत असतं आणि अर्जुन उलट तपासणी घ्यायला आता अर्जुन कोर्टामध्ये सांगायला लागतो की आज मला फॉर अ चेंज महिपत शिकरेंची मुलगी साक्षी शिकरे हिला नाही तर रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदारला बोलवायचं आहे. यावरती प्रियाला बोलवल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मला खूप महत्वाच्या गोष्टींचा तुमच्यासमोर करायचा आहे. मी साक्षीला सुद्धा याच्या आधी विचारलं होतं की त्या जे काही बोलतायत ते 100% खरं आहे. त्यावेळेला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं.
पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जी काही साक्ष दिली ती 100% खरी आहे? कारण मुळातच दामिनी देशमुख यांनी आता सांगितलंय की त्यावेळेला कदाचित ती तिकडे असू शकते आणि त्याच्यावरचे फिंगरप्रिंट आलेले आहेत असं अर्जुन सांगतो, कोर्टामध्ये दुसरे पुरावे मी दाखवतोय. आता हे पुरावे दाखवल्यावरती प्रिया ततपप्प करायला लागते. हेच ते पुरावे असतात जे आता सरंजामीने दिलेले असतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, सांगा, पुरावे तर जज साहेब पाहत आहेत, पण तुम्ही तुमच्या तोंडून आता मला सत्य सांगा की नक्की त्या रात्री काय घडलं होतं. आता प्रिया गडबडते. तुम्ही साक्षीला पाहिलं होतं? साक्षी तिकडे होती? फिंगरप्रिंट तिच्या पिस्तुलावरती कसे काय आले? यावरती प्रिया वाट पाहत असते. कोर्टामध्ये काय पुरावे सादर केलेत त्यानुसार मी माझं स्टेटमेंट सादर करीन. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, सरंजामींनी ज्याप्रमाणे पिस्तुलावरचे फिंगरप्रिंट मॅन्युपुलेट केले होते त्याचप्रमाणे त्यांनी अनेक फिंगरप्रिंट मॅन्युपुलेट केलेले आहेत. म्हणजे आता जी गन आहे ती पुसणारी व्यक्ती, मधुभाऊंच्या डोक्यामध्ये हल्ला केलेला आहे ती हल्ला करणारी आता इकडे व्यक्ती, मधुभाऊंच्या डोक्यामध्ये ज्या व्यक्तीने हल्ला केलाय त्या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे? तर इकडे तन्वी किल्लेदार. कारण त्या वासवरून मधुभाऊंचे केस म्हणजे DNA सापडलेत आणि त्याच वासवरती हँडल साईडला तन्वी किल्लेदार यांचे फिंगरप्रिंट. मग तन्वी किल्लेदार यांना मधुभाऊंना मारण्याची का गरज पडली? मुळातच या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदार यांनी हे सगळं का केलं? तन्वी किल्लेदार या तर म्हणतात की मधुभाऊंनी विलासला मारलं. मग यांनी त्यांच्या डोक्यामध्ये घालण्याचं कारण काय? नक्की काय घडलंय? या सगळ्या गोष्टींचा तन्वी किल्लेदार यांनी आता उलगडा करावा आणि मुळातच त्यांनीच खून केलाय का? कारण त्यांचे सुद्धा फिंगरप्रिंट सापडलेत. काय खरं आहे काय खोटं आहे यावरती रविराज सांगायला लागतात. मुळातच या सगळ्यामध्ये आता मला सुद्धा ज्या वेळेला मी पहिल्यांदा या सगळ्यामध्ये आता मी पहिल्यांदा ज्या वेळेला ही केस सांभाळत होतो त्यावेळेला मला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. अर्जुन सुभेदार यांचं झाल्यावरती मला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. यावरती मग आता कोर्ट परवानगी देतं. त्यावरती मग प्रिया चांगलीच गडबडते. प्रिया आता म्हणायला लागते, अरे बापरे, आता तर सगळी माझी वाटच लागलेली आहे, मी या सगळ्यामध्ये पुरती अडकलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे प्रिया म्हणायला लागते की नाही, म्हणजे मी काही नाही केलेलं आहे, मी का काही करीन, मी खरंच काही केलेलं नाहीये असं ती म्हणता आता इकडे रडायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो, मग त्या वासवरती तुमचे फिंगरप्रिंट कसे आले? तुम्ही सांगा. सरंजामींनी अजून अनेक मला पुरावे दिलेले आहेत, पण तुमच्या तोंडून सगळं ऐकायचं आहे. तुम्ही जर का ज्याप्रमाणे सरंजामींनी केलं त्याप्रमाणे तुम्ही जर का खरं सांगितलं तर तुम्ही सुद्धा माफीचा साक्षीदार बनू शकता. बोला, तुम्हाला माफीचा साक्षीदार बनायचं आहे का? जर तुम्हाला माफीचा साक्षीदार बनायचं असेल तर तसं तुम्ही कोर्टासमोर सांगा, मग तुम्हाला सुद्धा माफीचा साक्षीदार बनवलं जाईल. पण खरं बोला. आता मात्र प्रियाकडे दुसरा कोणता पर्याय नसतो. रविराज म्हणतात, तन्वी, खरं बोल. मला या कोर्टासमोर एक गोष्ट सांगायची आहे की कदाचित माझ्या मुलीला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला सांगायचं आहे कोर्टासमोर की तू खरं बोल. आता सगळ्यांची लक्ष असतं प्रियाकडे आता लक्ष असल्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये लगेचच आता सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात आणि त्यावरती मग आता लगेचच प्रिया आता पाहायला लागते आणि ती बोलायला लागते, बाबा हो, बाबा हो असं म्हणत ती आता सांगायला लागते की मला सुद्धा यांनी मॅन्युपुलेट केलं, पण यांनी मला मदत केली होती माझा कोर्स पूर्ण करायला आणि त्यानंतर यांनी मला मारण्याची धमकी दिली आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टासमोर सत्य येतं आणि त्याच वेळेला दामिनी ऑब्जेक्शन घेते. दामिनी म्हणते, काय चाललंय हे? म्हणजे आता अर्जुन सुभेदार यांनी हिला घाबरवलं असणार आहे. हे बघ तन्वी, तू खरं बोल, जे काही खरं आहे ते सांग. यावरती प्रिया म्हणते, मी खरं तेच बोलते. दामिनी देशमुख, तुम्ही आता मला मॅनिपुलेट करण्याची प्रयत्न करू नका. हो, साक्षी तिकडे आली होती, साक्षी होते, मधुभाऊ होते आणि ही झटापट झाली. मला नाही माहिती गोळी कुणाने लागली, पण यांची झटापट झाली. प्रियाने अर्धवट स्टेटमेंट दिलेलं असतं जेणेकरून ती अडकणार नाही. प्रिया खूप हुशार आणि जहांबाज बाई असते. तिने असं म्हटलेलंच नसतं की ही गोळी
म्हणजे ही गोळी साक्षीने झाडली, कारण तिला माहिती आहे हे अर्ध सिद्ध झालेलं आहे की ती गेले, गोळीची झटापट झाले. हे सिद्ध झाल्यामुळे मी जर का आता बोलले की मला माहित नाहीये की ही गोळी कोणी झाडली, तर माझ्यावरती सगळं प्रकरण शेकेल आणि मग मला काहीच करता येणार नाहीये. म्हणून प्रियाने डाव साधत मला माहित नाहीये की नक्की गोळी कोणी झाडली. मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की साक्षी आली होती, झटापट होती, मधुभाऊ होते, विलास होता आणि तिघांचे फिंगरप्रिंट असतील. पण या सगळ्यामध्ये आता दामिनी सांगते म्हणजे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की प्रिया मधुकरला सुद्धा माहिती नाहीये की नक्की काय झालंय. तिने उलट खोटी साक्ष दिले, तिला हे व्हायला पाहिजे. यावरती प्रिया म्हणते मी माफीचा साक्षीदार म्हणून सगळं सांगू इच्छिते की साक्षी तिकडे आली होती. हो, साक्षीने मला त्या आधी सुद्धा कॉन्टॅक्ट केला होता. मला तिला त्या आश्रमाची हवी होती, पण खून साक्षीने केलाय की मधुभाऊंनी केलाय हे मला माहित नाहीये. प्रियाने स्टेटमेंट चेंज केलेलं असतं, पण प्रिया कन्फर्मपणे आता साक्षीला शिक्षा द्यायला बिलकुल तयार नसते. आता हे सगळं प्रियाने केल्यावरती नक्की कोर्टात काय होणार पाहणं रंजक.